नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास मधील भाग 1 मधील पाठ 12वा सर्वांसाठी अन्न, जे काही अन्न पिकवते कुठल्या रीतीने पिकवलं जातं, कुठल्या हंगामात घेतलं जातं आणि कुठली पिके घेणं योग्य, कुठल्या हंगामात कुठली पिके योग्य आहेत याचा आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत। पहिल्यांदा बघा सांगा पाहू मध्ये 3 प्रश्न विचारलेत। पहिला बघा, दिवाळीच्या सुमारास कोणत्या भाज्या येतात, कोणती फळे येतात, कोणती धान्य येते। दिवाळीचा सीझन म्हणजे कुठला, हिवाळा असतो आणि हिवाळ्यात कुठल्या भाज्या घेतात तर भाजीपाला बघितला तर भोपळा असेल, कोथिंबीर, शेपू, मेथी ह्या भाज्या घेतल्या जातात। परत फळे सफरचंद, संत्री, मोसंबी ही फळे घेतली जातात। परत धान्य ज्वारी, मका ही धान्य घेतली जातात हिवाळ्यात। नंतर बघा, ज्वारी, बाजरी, तांदूळ, आंबा, संत्री, फणस यांचा हंगाम केव्हा असतो। बघा, ज्वारी हिवाळ्यात असते, बाजरी पावसाळ्यात पिकवली जाते, तांदूळ जेव्हा पाऊस जास्त असतो पावसाळ्यात पिकवली जाते, आंबा उन्हाळ्यात, संत्री हिवाळ्यात, फणस उन्हाळ्यात यांचा हंगाम का असतो, ठरलेला असतो। आपण वनस्पतीच्या कोणत्या अवयवाचा अन्नासाठी वापर करतो। आपण सर्वच अवयवाचा अन्न म्हणून वापर करतो। असं मूळ असेल, खोड असेल, पान असेल, फूल असेल, फळ असेल, ह्या पाचही जे काही भाग आहेत वनस्पतीचे त्या पाचही भागाचा आपण अन्न म्हणून वापर करतो। बटाटा घेतला, बटाटा हा खोडाचा भाग आहे। परत मुळा घेतला, हा त्याच्या मुळाचा भाग आहे वनस्पतीच्या। नंतर कोथिंबीर घेतली, शेपू घेतला तर तो पानाचा भाग आहे। परत कांदे घेतले तर कांद्याचा खोडाचा भागाचा वापर करतो। तर फूल असेल तर हादग्याची फुलं असतील त्याचा अन्न म्हणून वापर करतो। परत फळ असेल, फळामध्ये भोपळा असेल, वांगी असतील याचा आपण फळ म्हणून वापर करतो, बरोबर आहे का। नंतर बघा शेतीचे हंगाम, वनस्पतीपासून आपल्याला अन्न मिळते त्यासाठी शेतामध्ये पिकांची पेरणी व बागामध्ये फळझाडांची लागवड केली जाते। भारताचा सुमारे 60% भाग म्हणजे एकूण 100% जो भाग आहे पूर्ण भारतामध्ये त्यातला 60% भाग हा शेतीसाठी वापरात आहे। म्हणजे त्याच्यावर 60% भागात शेती केली जाते आणि 40% जो भाग आहे त्याच्यावर विहीर असेल, बाकी कुठलीही भाग असेल, बिल्डिंग वगैरे असेल, तो 40% भागात आहेत। बघा, ऋतुमानाप्रमाणे वर्षभरात शेतीचे 2 प्रमुख हंगाम आहेत। बघा, ऋतुमानानुसार म्हणजे जे काही वर्ष आहेत वर्षाचे शेतीचे 2 प्रमुख ऋतू आहेत। कोणते बघा, एक खरीप हंगाम आणि दुसरा रब्बी हंगाम। बघा, जून ते ऑक्टोबर पर्यंतचे हंगामास खरीप हंगाम म्हणतात। म्हणजे जून ते ऑक्टोबर पण जी काही पिकं घेतली जातात त्या पिकांना खरीप हंगाम म्हणतात आणि या हंगामात पावसाच्या पाण्याचा प्रत्यक्ष वापर केला जातो। म्हणजे जी काही पिकं जी पिकवली जातात, घेतली जातात ती फक्त जे काही पावसाचं पाणी आहे त्या पावसाच्या पाण्यावरच प्रत्यक्ष त्याचा वापर केला जातो। नंतर बघा, ऑक्टोबर ते मार्च पर्यंतच्या हंगामाला रब्बी हंगाम असे म्हणतात। म्हणजे ऑक्टोबर ते मार्च पर्यंत जी काही पिकं घेतली जातात त्या हंगामाला रब्बी हंगाम म्हणतात। विचारलंही जातं बघा तुम्हाला, ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान ना काय म्हणलं जातं, कोणते हंगाम म्हणलं जातं, रब्बी हंगाम म्हणलं जातं। नंतर बघा, या हंगामात जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी, परतीचा मान्सून व पडणारे दव याचा उपयोग केला जातो। याशिवाय बघा, मार्च ते जून मध्ये जी पिके घेतली जातात त्यांना उन्हाळी पिके म्हणतात। नंतर बघा, भात शेती कोणत्या हंगामात असते, भात शेती ही पावसाळ्यात असते। नंतर बघा, शेतीची कुठली कुठली कामे आहेत ते, आपल्या शेतातील पिके चांगली वाढावी असे प्रत्येक शेतकऱ्याला वाटते। पीक चांगले वाढले तर त्यापासून त्याला उत्पन्नही अधिक मिळते आणि भरघोस शेती उत्पादनासाठी उत्तम जमीन, उत्तम बियाणे व खते तसेच पाण्याची उपलब्धता असावी लागते। जर चांगले पीक असावं असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं आणि त्या
त्या पिकातून आपलं उत्पन्नही तेवढं चांगलं यावं, पैसे चांगले मिळावे, हा तेवढा हेतू असतो. पण त्याच्यासाठी काय आवश्यक आहे? उत्तम जमीन आवश्यक आहे, त्याचबरोबर उत्तम बियाणेही आवश्यक आहे आणि त्याचबरोबर खतही महत्त्वाचे. हे तिन्ही गोष्टी असणं काय आवश्यक आहे. नंतर बघा, मशागतीची कामे करणे आवश्यक असते. त्याचबरोबर बघा, जमीन चांगली आहे, खते चांगलं आहे, पाणी चांगलं आहे, बरोबर, पण शेती पिकवताना त्याची मशागत करणं सुद्धा आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतातील पिकांचे संरक्षण करावे लागते. म्हणजे काही वेळेला कीड लागते किंवा चिमण्या येऊन, पाखरे येऊन काय करतात, ते दाणा खातात, त्याच्यापासून संरक्षण करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. नंतर बघा, शेवटी हाती आलेल्या धान्याची सुरक्षित साठवण करावी लागते. म्हणजे जे धान्य आहे ते आणल्याबरोबर वाळवणं, व्यवस्थित वाळवून त्याला औषधे वगैरे लावून व्यवस्थित ठेवणं ही सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी आहे. या सर्वच प्रक्रिया महत्त्वाच्या. ह्या सर्व ज्या काही प्रक्रिया आहेत, जमीन चांगलं असणं, बियाणे उत्तम, पाणी, मशागत, साठवण, ह्या सर्व गोष्टी या प्रक्रियेमध्ये शेतीसाठी काय आहेत, महत्त्वाच्या आहेत. बघा, आपल्या देशाची लोकसंख्या वाढत असली तरी सर्वांच्या अन्नाची गरज भागवली जात आहे. शेतीच्या सुधारित पद्धतीचा वापर केल्यामुळे हे शक्य झाले आहे. म्हणजे शेतीच्या काही पद्धतीमध्ये काय केलं आहे, पूर्वीच्या काळाचं आणि आत्ताच्या काळामध्ये त्याच्यात काय केलं, बदल केल्यामुळं काय झालं, हे सगळं शक्य झालं. बघा, अगोदर पारंपरिक शेती, पूर्वापार पद्धतीने शेती करताना बैलाने ओढायचे नांगर, औत वापरत. म्हणजे ही सर्व काम कोण करत होता, बैल करत होता. तसेच शेताला पाणी देण्यासाठी आकृतीमध्ये आहे बघा खाली दाखवले, मोटेचा वापर होत होता. मोठीच्या सहाय्याने काय करायचं, हे पाणी ओढलं जात होतं आणि त्याच्या सहाय्याने ते पाणी ठराविक ठिकाणी पडलं जायचं आणि तिथून ते शेतीला पोहोचवलं जात होतं पारंपरिक पद्धतीमध्ये. नंतर बघा, कापणी, मळणी इत्यादी कामे शेतकऱ्याचे कुटुंबीय स्वतः व बैलाच्या मदतीने करत. पूर्वी काय करायचे, हे कापणी, मळणी ही त्याचे ते घरचे जे काही आहेत, ते शेतकऱ्याच्या घरचे कुटुंबात जे काही आहेत त्यांची जी बैल आहे त्याच्या मदतीने ही सर्व कामे ती करत होती. नंतर बघा, परंतु आता शेतकरी ही सर्व कामे यंत्राच्या सहाय्याने करत. आता मात्र काय करतो शेतकरी, ही जी सर्व कामं आहेत, कापणी, मळणी, पेरणी, सर्व यंत्राच्या सहाय्याने काय करत असे, तो शेती करत आहे. नंतर बघा, सुधारित तंत्रज्ञान, सुधारित बियाणे. पूर्वी एका हंगामात तयार झालेल्या पिकाचे बियाणे सुरक्षित ठेवून पुढील हंगामात वापरण्याची पद्धत होती. म्हणजे पूर्वी काय करायचे, जे काही बियाणं आहे ते व्यवस्थित ठेवलं जायचं आणि ते काय करायचं, तेच पुढल्या वर्षी बियाणं म्हणून वापरले जात होते. पण बघा, त्यापासून मिळणारे उत्पादन कमी असे. पण त्याच्यापासून जे काही बियाणे आहे, त्याच्यापासून जे काही उत्पादन आहे ते काय असायचं, कमी येत असे. आता संशोधन करून सुधारित बियाणे तयार केले जाते. ज्वारी, गहू, भात, भुईमूग अशा प्रत्येक पिकांची सुधारित बियाणे बाजारात मिळत आहेत. म्हणजे त्यात सुधारणा करून जे काही गहू असेल, ज्वारी, मका, भात असेल, भुईमूग असेल, बाजरी असेल, या सर्व बियावर काय केलं आहे, सुधारित केलेलं आहे त्या पिकांची आणि त्याच्यामुळे ती बाजारात बियाणे मिळू लागली आहेत. आता बघा, ही बियाणे अधिक पीक देतात, किडाला बळी पडत नाही, तसेच काही बियापासून पिकांची वाढ झपाट्याने होते. आणि ह्या बियाण्यामुळे काय होतं, जी काही वाढ आहे ती सुद्धा झपाट्याने होते, त्यांना कीड लागत नाही. आणि ही सुधारित बियाणे आहे त्याच्यामुळं त्याला पाणी सुद्धा काय लागतं, कमी लागतं. बघा, काही बियाणे कमी पाण्यातही भरघोस पीक देतात. नंतर बघा, सिंचनाच्या आधुनिक पद्धती, म्हणजे सध्याच्या पद्धती. योग्य वेळी पुरेसे पाणी मिळाले तर पिकांची वाढ चांगली होते. पावसाबरोबरच नदी, तलाव, विहीर यातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो. नद्यावर धरणे बांधून तसेच पावसाचे पाणी अडवून पाण्यासाठी केला जातो. म्हणजे पाणी अडवायचं, पावसात जे काही पाणी आहे ते विशिष्ट ठिकाणी साठवायचं, अडवून ठेवायचं आणि त्याचा नंतर पाणी शेतीसाठी उपयोग करायचा, म्हणजे पूर्वी करायचे. नंतर बघा, पिकाला पाटाने पाणी देण्याचं पूर्वापार पद्धत आहे. म्हणजे पिकाला काय करायचं, आता राहिलं आपण ते बैल ओढायची, त्या पाटाच्या सहाय्यानं पूर्ण जी काही पिकं आहेत दुसऱ्यांची ही असेल, स्वतःची असेल, त्यांना पाणी द्यायचं. पण त्याच्यामुळे काय होत होतं बघा, परंतु या पाटातून वाहणाऱ्या पाण्यापैकी बरेच पाणी जमिनीत जिरं, म्हणजे जोपर्यंत जिथं लांब शेत आहे त्या शेतापर्यंत नेऊपर्यंत काय व्हायचं, पाणी त्या जमिनीतच जिरलं जायचं.
आणि काय व्हायचं बघा, त्याचं बाष्पीभवन व्हायचं, म्हणजे ते पाणी निम्म्यापेक्षा जास्त वायपट जात होतं हे सांगायचं आहे बघा. या सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचा वापर केला जात आहे, यामुळे पाण्याची बचत होते. आता बघा काय केलं जातं, ह्या सिंचनाचा वापर केला जातो. ह्या सिंचनामुळे काय होतं, पाण्याची बचत होते आणि पाणी वाया जात नाही. बघा, ठिबक सिंचन व तुषार सिंचन या सिंचनाच्या आधुनिक पद्धती, म्हणजे सध्या काय यूज केलं जातं, आधुनिक म्हणजे तंत्रज्ञानाच्या पद्धतीमध्ये ठिबक सिंचन व तुषार सिंचन ही 2 सिंचनाचा त्यांनी शोध लावला आणि ह्या सिंचनाचा वापर करू लागले. ह्यामुळे काय होतं, पाण्याची बचत होते. बघा, ठिबक सिंचन पद्धतीमध्ये छिद्रे असलेल्या नलिका वापरतात. यामुळे पिकांच्या मुळापाशी आवश्यक तेवढेच पाणी ठिबकते. त्या आकृतीमध्ये आहे बघा, तिथं काय होतं, पिकापाशी जेवढं आवश्यक पाणी आहे तेवढंच तिथं पडलं जातं आणि म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी वायपट जात नाही. त्यामुळे काय होतं, उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर होतो. नंतर बघा, तुषार सिंचन. तुषार सिंचन वर्णन करतं, फवारे दिसतात. बघा, तुषार सिंचन पद्धतीमध्ये लहान मोठ्या कारंज्यामधून पिकांना पाणी फवारले जाते. यामधून काय होतं, पाण्याचा फवारा, जसं पावसाचं पाणी पडलं जातं त्याप्रमाणे या सिंचनाचा फवारा होतो आणि त्याच्यामुळे पाण्याची बचत होते आणि अन्नाचीही त्या पिकांचीही नासाडी होत नाही. नंतर बघा, माहिती मिळवा. जे काही शिकलो त्याच्यावर त्यांनी माहिती मिळवा विचारले नसेल तर घरी विचारू शकता तुमचे. बघा, पहिला, ज्वारीच्या सुधारित बियाण्याची 2 नावे लिहा. जी शेतकरी आहे त्यांना तुम्ही जाऊन विचारू शकता. बघा, शेतकरी मोठ वापरण्यासाठी कोणाची मदत घेत, आता झालं बैलाची मदत घेत. आजकाल जमिनीखालचे पाणी कसे उपसतात, कशाच्या सहाय्यानं, यंत्राच्या सहाय्यानं उपसलं जातं, बरोबर आहे का. त्याला आपण मोटर सुद्धा म्हणलं जातं, बरोबर आहे का. नंतर बघा, जमिनीमध्ये 30 पिके घेतली गेल्यास जमिनीची सुपीकता कमी होत जाते, म्हणून आपल्याला मातीची खते मिसळून पाण्याची सुपीकता वाढवावी लागते. बघा, जमिनीत तुम्ही सतत, म्हणजे ज्वारी असेल तर सतत ज्वारी घेत लागला तर जमिनीची सुपीकता कमी होते आणि जी काही पीक येणार आहे त्याची कस कमी झाल्यामुळे पीक सुद्धा चांगलं येत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे काय होतात, आलटून पालटून कधीही पीक घेतली जातं. ज्वारीचे घेतली की मक्याचं असेल, भुईमुगाचं असेल, ही वेगवेगळी पिकं घेतली जातात किंवा धान्य, कडधान्य असतील त्या धान्याची पिकं घेतली जातात. नंतर बघा, त्यामुळे पिकांना योग्य त्या पोषण द्रव्याचा पुरवठा होतो. म्हणजे सुपीकता वाढवण्यासाठी नैसर्गिक खते व रासायनिक खते अशी 2 प्रकारची खते असतात. बघा, खते किती प्रकारचे असतात, 2, एक नैसर्गिक आणि एक रासायनिक. नैसर्गिक खते हे निसर्गतः उपलब्ध असलेल्या पालापाचोळा व शेण अशा पदार्थाचा वापर करून मिळवतात. म्हणजे नैसर्गिक खत कसं, पालापाचोळा असेल किंवा जनावरांचं शेण असेल, त्या शेणापासून काय केलं जातं, नैसर्गिक खतांचा वापर केला जातो शेतीसाठी. नंतर बघा, रासायनिक खते. रासायनिक खते ही कृत्रिम खते आहेत आणि या खतामध्ये शेतीला उपयुक्त अशा विविध रासायनिक घटकांचा नेमक्या प्रमाणात केलेले मिश्रण असते. म्हणजे जमिनीला जेवढी गरज आहे तेवढ्याच प्रमाणात त्याचं मिश्रण केलं जातं रासायनिक खतामध्ये. बघा, पूर्वापार शेती पद्धतीमध्ये, म्हणजे पूर्वापार म्हणजे अगोदरच्या काळात शेतीमध्ये शेणखत, म्हणजे जनावरांचा, म्हणजे गाय असेल, म्हैस असेल, त्यांची जी खत पडतं त्याला शेणखत म्हणलं जातं. लेंडी खत, मेंढींचा किंवा शेळींचा जो खत असतो त्या खताला लेंडी खत म्हणलं जातं. आणि हिरवळीचे खत म्हणजे पालापाचोळा असेल. कंपोस्ट खत म्हणजे हे काय कुजवलं जातं, त्या कुजलेल्या मूर्त अवशेपासून कंपोस्ट खत बनलं जातं, लक्षात ठेवा. अशा नैसर्गिक खतांचा वापर केला जाई पूर्वीच्या काळी, परंतु उत्पादनात शीघ्र व अधिक वाढ होण्यासाठी वापरलेल्या खतांच्या वापरांचे तोटेही लक्षात आले. म्हणजे रासायनिक खतांचा सतत जर वापर करत गेल्यामुळे तिथं तोटेही आपल्याला दिसून आले, फायदा न होता तोटा व्हायला लागले दिसून आले. बघा, नंतर रासायनिक खतांचा बेसुमार वापर झाल्यामुळे अतिरिक्त खते जमिनीत शिल्लक राहतात. म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त खत ती जमिनीला मिळाल्यामुळं, त्यामुळं काय होतं, जमिनीची सुपीकता कमी होते आणि अशा जमिनीत धान्य उत्पादन घटले जाते. शेतीसाठी पाण्याचा अतिवापर केल्यामुळे जमीन
शारपड होत आहे. म्हणजे सतत जर तुम्ही शेतीला पाणी देत गेला तर ते क्षाराचं प्रमाण वाढलं जातं. क्षार आपल्याला माहित आहे आणि क्षाराचं प्रमाण वाढलं की त्याची सुपीकता कमी होत जाते सतत पाणी दिल्यामुळे. ज्या भागामध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी क्षारपड जमिनीचे प्रमाण वाढलेले दिसून येते. उदाहरणार्थ बघा, धरण क्षेत्रालगतची जमीन, त्या जमिनीमुळे काय होतंय, क्षाराचं प्रमाण वाढलेले दिसून येते. सतत पाणी देत जातो आपण, पाणी हा या धरणाचं पाणी असल्यामुळे. नदीकाठची जमीन, नंतर बघा जमीन क्षारपड झाल्यास मातीचे परीक्षण करून जमिनीतील कमतरता भरून काढण्यासाठी आवश्यक ते घटक टाकता येतात. जमीन क्षारपड झाल्यास त्याचं परीक्षण करून त्याच्यापासून त्याच्यात पॉईंट पण आहे बघा, ते केंद्र आहे, त्या केंद्रामध्ये आपल्याला ते जमिनीचे परीक्षण करून जातात आणि तिथं त्यांना समजते की त्या जमिनीसाठी कशाची गरज आहे. नंतर बघा, त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, परंतु त्यात वेळ व पैसा काय जातो, वायपट जातोय विनाकारण. त्यासाठी जमीन क्षारपड होऊ नयेत म्हणून पाणी व रासायनिक खतांचा अतिवापर टाळणे चांगले. त्याच्यामुळे बघा, पाण्याचा अतिवापर आणि जे काही रासायनिक खते आहेत त्याचा म्हणजे वापरावा, पण अतिवापर करू नये. जेवढा आवश्यक आहे तेवढ्याच प्रमाणात करावा. अतिवापरामुळे चांगलं पीक हे आशेने जर टाकला हव्यासपोटी तर काय होतं, पिकांचं किंवा त्या जमिनीचं नुकसान होतं. नंतर बघा, पिकांचे संरक्षण. किडीमुळे व रोग पडून पिकांचे नुकसान होते. यावर उपाय म्हणून कीड व रोगजंतू मारणारी कीटकनाशके पिकावर फवारली जातात किंवा बियाणे पेरण्याआधी त्यावर औषधे चोळतात, कारण ती बियाणे खराब होऊ नये. नंतर बघा, धान्याची साठवण. धान्याची कशा प्रकारे साठवण करावी. बघा, शेतीतील उत्पादन वाढवण्याबरोबरच शेतातून मिळालेले धान्य नीट साठवणे हे तितकेच महत्त्वाचं आहे. बघा, शेतीतून जरी धान्य चांगलं मिळालं तरी त्याची साठवण योग्यरित्या करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. बघा, धान्य साठवण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत. बघा, कोणकोणत्या. शेतकरी हाती आलेले धान्य काय करते, उन्हात चांगले वाळवून पोत्यात भरतात. शेतकरी आहे ते शेतकऱ्यांना विचारा की जे धान्य मिळतं ते धान्य काय करतात, 2 ते 4 दिवस ते उन्हात वाळवतात आणि चांगलं उन्हात वाळवल्यामुळे त्याला कीड वगैरे लागण्याची शक्यता कमी असते. नंतर ते काय करतात, पोत्यात भरतात आणि पोती घरात किंवा विक्रीनंतर गोदामामध्ये किंवा दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात साठवली जातात. साठवल्याचे धान्याची नासाडी 2 प्रकारची होते. जरी साठवलेले जे धान्य आहे त्याची सुद्धा 2 प्रकारे नासाडी होते. एक कीड-मुंगी आणि उंदरघुशी, यामुळे धान्याची खूप नासाडी होते. तसेच दमट व कोंदट जागी धान्य साठवल्या धान्याला बुरशी लागून ते खाण्यालायक राहत नाही. म्हणजे काय, दमट म्हणजे जिथं पाऊस पडला की काय वातावरण कसं होतं, दमट होतं. त्याच्यामुळे काय होतं, दमट वातावरणामुळे त्याला बुरशी लागते. बुरशी लागले ते अन्न खाण्यायोग्य राहत नाही, ते खराबच होतं किंवा त्याच्या उग्रट आंबट असा वास येतो, त्याच्यामुळे ते खराबच होतं. नंतर बघा, कीड मुंगीचा उपद्रव होऊ नये म्हणून धान्य साठवण्याच्या जागी योग्य ते औषध फवारतात. म्हणजे ह्याला कीड मुंगी लागू नये इथल्या औषधात गोदामात ते तर काय केलं जातं, औषध फवारलं जातं, त्याच्यामुळे कीड मुंगी उंदरघुशी लागत नाही. बघा, दुसरी पद्धत, मला 2 पद्धत विचार. एक कडुलिंबाचा पालाही घालतात धान्यात, त्याच्यामुळे ते कीड लागत नाही किंवा म्हशी कीड वगैरे असतात ज्वारीत बाजरीत गहूत, ते काय होत नाही, कडुलिंबामुळे लागत नाहीत. बाकी इतर कडधान्यातही टाकली जातात कडुलिंबाचा पाला. बघा, धान्य साठ्यात ठेवण्यासाठी काही संरक्षक औषधेही बाजारात मिळतात. म्हणजे धान्य साठा करण्यासाठी बाजारात औषधेही मिळतात. त्या औषधामुळे काय होतं, त्या धान्य साठ्याला कीड लागत नाही. त्याच्या वासाने बघा धान्याला कीड लागत नाही. धान्याला बुरशी लागू नये म्हणून धान्य साठवण्याची जागा नेहमी कोरडी ठेवतात. बघा, जर धान्याला बुरशी लागू नये असं वाटत असेल तर ते धान्य कुठे ठेवतात, त्याने कोरड्या ठिकाणी, जिथं एकदम कोरडी जागा ड्राय असेल अशा ठिकाणी ठेवतात. तसेच तेथे हवा खेळती राहील याची काळजी घेतात. म्हणजे तिथून जेणेकरून थोडीफार तरी हवा आरपार जात असेल ह्याची काळजी घेतली जाते. नंतर बघा, जरा डोके चालवा. कणगी किंवा कुडाच्या टोपल्याचा धान्य साठवण्यासाठी उपयोग केला असता काय फायदा होतो. घरी विचारू शकता. हे माहिती आहे का, शेतकऱ्याचाच आहे आपण, बरोबर आहे का. नसेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल.
अन्न संचयन व पर्यावरण संवर्धन पुढचा पॉइंट बघा. माणसाप्रमाणे इतर काही सजीव ही अन्नसाठा करतात. विविध सजीवांची अन्नसाठा करण्याची पद्धत वेगळी असते. उदाहरणार्थ मुंग्यासारखे कीटक अन्नाचा संचयन करतात. तसेच मधमाश्या फुलातून मिळवलेले मकरंद मधाच्या रूपात पोळ्यामध्ये साठवून ठेवतात. खाली सुद्धा वृक्षाचे बिया साठवून ठेवतात. म्हणजे प्रत्येकजण ज्या त्या हंगामानुसार ते साठवून ठेवतात. कारण पावसाळा वगैरे आला की त्यांना ते अन्न साठा करता येत नाही, त्यामुळे अगोदर साठा करून ठेवतात आणि जसं दुसरा हंगाम चालू होईल त्याच्यात ते साठवलेलं अन्न ते खात असतात. ज्याप्रमाणे आपण ज्वारी बाजरी साठवण करत असतो बघा. अशा प्रकारे अन्न संचयन केल्यामुळे या प्राण्यांना आवश्यक त्यावेळी अन्न उपलब्ध होऊ शकते. हे मधमाशा दिसतात. परत ही खारुताई माहिती असेल, ही सुद्धा काय करते, बियाण्याची साठवण करते. नंतर बघा वनस्पती त्यांना लागणारे अन्न निर्मिती सतत करत असतात. तरीही अन्नाचा साठा करणाऱ्या काही वनस्पती निसर्गात आढळतात. तुम्ही वनस्पतीचे निरनिराळे कंद पाहिले आहेत. कांदा, लसूण, बटाटे, आले हे कंद म्हणजेच वनस्पतीचा खोडाचा भाग. तुम्हाला पहिल्यांदाच प्रश्न विचारला बघा, वनस्पतीच्या आपण अन्नाचा कोणकोणत्या भागाचा उपयोग करतो. खोड घेतलं तर कांदा, लसूण, बटाटे, आले हा खोडाचा भाग आहे. नंतर बघा रताळे, मुळा, गाजर, बीट हा त्यांच्या मुळाचा भाग आहे. मूळ जे आपण अन्न म्हणून वापर करतो. नंतर या भागामध्ये या वनस्पती अन्नसाठा करतात. आपण आपल्या घरात गरजेपुरता धान्याचा साठा करत असतो. भारतात सुधारित शेती तंत्रज्ञानामुळे मुबलक धान्य उत्पादन होत आहे. या धान्यात मोठ्या गोदामात साठवले जाते. एखाद्या वर्षी पूर, अवर्षण, वादळे, गारपीट म्हणजे गारा पडणे अशा आपत्तीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. आणि प्रचंड नुकसान झाल्यामुळे काय होतं की एकही पीक त्या जमिनीत घेऊ जाऊ शकत नाही. किंवा भूकंप आला, या आपत्तीमुळे लोक काय होतात, विस्थापित होतात आणि त्यांना अन्नधान्याची कमतरता भासते. मग अशा वेळी काय करतात, त्या गोदामातील अन्नधान्याचा साठ्याचा उपयोग करतात. नंतर बघा स्वस्त धान्याच्या दुकानाला तुम्ही भेट द्या जवळ असेल तर. रेशन व्यवस्था जाणून घेण्यासाठी तुमच्या परिसरातील स्वस्त धान्य दुकानाला भेट द्या. तेथे कोणकोणते धान्य प्रकार मिळतात ते पहा. म्हणजे स्वस्त धान्य दुकानात गेलं ते किती रेट, म्हणजे त्याचा प्राइस काय आहे, कितीने मिळतात, किती किलो दिले जातात, हे सर्व तुम्ही स्वस्त धान्याचं दुकान आहे त्याला रेशन म्हणलं जातं, तिथे तुम्ही विचारपूस करू शकता. नंतर बघा हरित क्रांती. आज आपला देश अन्नधान्याच्या संदर्भात स्वावलंबी आहे. स्वावलंबी म्हणजे स्वतः तो करू शकतो. त्याचबरोबर गरजेहून अधिक पिकलेले धान्य आपण परदेशात निर्यात करू शकतो. आपल्या देशात धान्य उत्पादनात झालेली प्रचंड हरित क्रांती नावाने ओळखली जाते. कारण आपल्या देशात भरपूर प्रमाणात धान्य पिकवलं जातं, त्याच्यामुळे त्याच्यात राहिलेलं अन्न जे काय आहे ते निर्यात परदेशात केलं जातं. आणि या धान्य उत्पादन झालेली जी प्रचंड वाढ आहे त्यालाच काय म्हणलं जातं, हरित क्रांती. बघा वैज्ञानिक, विज्ञान प्रसारक आणि शेतकरी यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे ही हरित क्रांती घडून आली. गहू व तांदळाच्या बियाण्यात सुधारणा घडवून आणून हरित क्रांतीचे श्रेय बघा कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्याकडे जाते. कारण ह्यांच्यामुळंच आपली जी काही शेती आहे ती सुधारित शेती झाली, हरित क्रांती घडून आली डॉक्टर M.S. स्वामीनाथनमुळे. नंतर बघा अन्न सुरक्षा. अन्न ही आपली मूलभूत गरज आहे. प्रत्येकाला आवश्यक ते व पुरेसे अन्न मिळावे या हेतूने अनेक देशांनी अन्नाची हमी देण्यासाठी कायदे केले आहेत, जे अन्न सुरक्षिततेचे कायदे म्हणून ते ओळखले जातात. आणि 2013 मध्ये आपल्या देशाने अन्न सुरक्षिततेचे कायदे केले. का केले तर बघा यामुळे कुपोषण, ज्याचा काही कुणाचा उपासमार होतो, भुकेला बळी पडतात इत्यादी समस्याला सामने करणे शक्य झाले या आंदोलनामुळे, अन्न सुरक्षिततेच्या कायद्यामुळे. म्हणजे बरेचसे आहेत की त्यांचा उपासमार होतोय, भूकला बळी पडतात, भूक लागून त्यांचा बळी पडतोय, अशा समस्यांना तोंड देता आलं आहे. नंतर बघा कृषी सहाय्य उत्पादन. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेती संबंधित आधुनिक तंत्रज्ञान, जलसिंचन,
सोयी, सुधारित बियाणे, विविध खते व कीटकनाशकाचा वापर इत्यादी माहिती मिळते. शेतकरी आता हवामानाचा अंदाज, शेतीविषयक माहिती कृषी सहाय्यक केंद्रात मिळतो. म्हणजे कृषी केंद्रात तुम्ही जर फोन केला ह्या सर्व म्हणजे हवामानाचा अंदाज सर्व काही तुम्हाला माहिती तिथे मिळून जाते. याशिवाय बघा त्यांच्यासाठी शेती शाळाही सुरू करण्यात आली आहेत. जिथे शाळेत सर्व काही कृषीविषयी म्हणजे शेतीविषयी माहिती तिथं दिली जाते शेती शाळेमध्ये. या शाळेत शेतकरी कुटुंबातील सदस्य शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान शिकतात. तंत्रज्ञानाविषयी काय करतात, अधिक माहिती त्यांना मिळते. कुठलं तंत्रज्ञान किंवा कोणतंही यंत्र असेल ते कसं वापर करायचा. कृषी उत्पन्न बाजारात समित्यांच्या माध्यमातून प्रदर्शने भरवण्यात येतात. शासनाचा कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, दूरदर्शन, वर्तमानपत्रे, शेतीविषयक विविध नियतकालिके, शेतीवर आधारित विशेषांक यांच्या मार्फत आधुनिक शेतीचा प्रचार व प्रसार केला जातो. सर्व शेतकऱ्यांना सुधारित पद्धती वापरून भरघोस उत्पन्न घेणे शक्य झाले आहे. संपूर्ण देशाला याचा फायदा होत आहे. जो काही संपूर्ण देश आहे त्या पूर्ण देशाला याचा फायदा होत आहे. नंतर बघा तुम्हाला माहिती आहे का, काय बघा सेंद्रिय शेती कशाला म्हटलं जातं. नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती म्हणतात. हा पारंपरिक शेतीचा एक प्रकार आहे. पारंपरिक म्हणजे पूर्वी करायचे ते. या शेतीमध्ये जमिनीतील पोषक तत्वे टिकून राहतात आणि शेतामध्ये वापरलेली कीटकनाशके ही आपल्या शरीरावर दुष्परिणाम करत नाहीत. या शेतीमध्ये उगवलेले अन्नधान्य कसदार असते, म्हणजे भरलेले असते. उगवलेले जे धान्य असते कसदार असते. याशिवाय ते चवीलाही उत्तम असते. म्हणजे आता जे आहे त्याच्यापेक्षा ते पारंपरिक पद्धतीची शेती करतात. जी काही पिकं येतात ते चवीला अतिशय उत्कृष्ट असतात, उत्तम दर्जाचे असतात. त्यामुळे सेंद्रिय शेती करणे शेतकरी पसंत करू लागले आहेत. या शेतीमध्ये वनस्पतीपासून व प्राण्यापासून मिळणाऱ्या खतांचा वापर केला जातो. यामध्ये बघा खतामध्ये हाडांचा चुरा, मासळी शेणखत, प्राण्यांचे मलमूत्र तसेच वनस्पती व प्राण्यांचा कुजलेले अवशेष, त्याला कंपोस्ट खत सुद्धा म्हटलं जातं, इत्यादींचा समावेश होतो. बघा नेहमी लक्षात ठेवा, शेतीसाठी आवश्यक तेवढेच पाणी वापरावे, कारण अतिवापराने काय होतं ते पाहायला आपण शिकलो. आणि रासायनिक खते, कीटकनाशके वापरताना काळजी घ्यावी, म्हणजे अतिवापर होऊ नये. अतिवापरामुळे काय होतं, जमिनीची सुपीकता कमी होते आणि आवश्यक तेवढं पीक आपल्याला घेता येत नाही आणि त्यांचा अतिरिक्त वापर टाळावा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.